शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक झाल्यानंतर विजयी उमेदवारांसोबत त्याचसोबतच पराभूत उमेदवारांसोबत बातचीत केली, मार्गदर्शन देखील केलं, विजयी उमेदवारांना देखील केलं, पराभूत उमेदवारांना देखील केलं. नक्की चर्चा काय होते? कारण विविध चर्चा ज्या आहेत त्या बैठकीतल्या बाहेर येत आहेत. काही चर्चा नाही झालेल्या. विजय उमेदवाराचं अभिनंदन केलं आहे. भले कमी आलेले असतील, परंतु त्यांनी शिवसेना एका आमदारावर लढलेली विधानसभेमध्ये, मग वामनराव महाडिकांसारखा असेल, छगन भुजबळसुद्धा होते, एकटे होते. पण शिवसेना, आपला शिवसैनिक कसा असतो याचा झटका याच्या महाराष्ट्राला दर्शन झालं ना. आता तर 20 आहोत आम्ही, ठीक आहे, कमी झाले असू, पण 20 आहोत. ह्या 20 सुद्धा या महाराष्ट्राच्या हितासाठी, या महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी लढावं, काम करावं, अशा प्रकारचा निर्धार पक्षप्रमुखांच्या माध्यमातून व्यक्त झाला आहे. दुसरी गोष्ट, पराभूत उमेदवार यांनी सुद्धा ताकदीनं पुन्हा एकदा काम करण्याचा निर्धार केलेला आहे. काही जणांनी काही भूमिका मांडलेल्या असतात, वेगळ्या पद्धतीनं पराभवानंतर काही भूमिका येत असतात. EVM विषयी प्रश्न उपस्थित केले, त्याच्याविषयी न्यायालयीन प्रक्रिया आम्ही पार पाडू. संघटनात्मक विषयावर काय केलं आहे की कोणी बाबा आपण यांनी एकट्याने लढलं पाहिजे, कोणी म्हणतं सोबत लढलं पाहिजे, पण तो या भूमिका सगळ्यांनी मांडलेल्या आणि पक्ष नेतृत्वाने त्या ऐकून घेतलेल्या आहे. लोकसभेच्या वेळी एकत्रित लढल्या होतात, मोठं यश मिळालं होतं. विधानसभेला देखील ते यश अपेक्षित होतं. त्यानंतर पराभूत उमेदवारांचा असा सूर आहे की आपण स्वतंत्र आता इथून पुढे लढलं पाहिजे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या. त्याचं कारण असं की महायुतीला जे आहे ते वन साईड मत मिळालेलं आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखील निवडणुका लागतील. मग त्यावेळेस ही भूमिका घ्यावी अशी देखील सर्व पराभूत उमेदवारांची मागणी होती. असं काही नाही आहे. त्या ठिकाणचे इक्वेशन वेगवेगळे असतात, त्या ठिकाणच्या परिस्थितीवर निर्णय घ्यावे लागतात. तसा निर्णय आम्ही घेत जाऊ. पण उमेदवारांचा तसा सूर होता का, किंवा पक्षप्रमुखांचं मग नंतर त्याच्यावरती काय म्हणणं होतं एकंदरीत? हे बघ, पक्षप्रमुख हे ऐकून घेते लोकांचं, इमिजिएट थोडी रिॲक्ट होत असतात. ते हळूहळू पॉलिसीमधून त्याच्यातून उत्तर ते देत असतात. ते काय सगळ्या गोष्टी बोलून दाखवत असतात का? पक्षप्रमुख येते, त्यांनी ऐकून घ्यायचं असतं, त्यांनी ऐकून घेतलेलं आहे. सगळ्यांचं ऐकून घेऊन त्याचा एक टेंटेटिव्ह आपल्याला पॉलिसी बनवावं लागते आणि ती हळूहळू त्याची अंमलबजावणी करावं लागते. ती काय सांगून टाकावं लागतं का असं करायचं आहे, तसं करायचं आहे, आता तुमचं ऐकलं लगेच आपण, असं थोडी असतं. ते हळूहळू होत असतं. हळूहळू माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, मला वाटतं या सगळ्या भावना जाणून घेऊन तशा पद्धतीनं हळूहळू पक्षाच्या सगळ्या धोरणामध्ये, ध्येयामध्ये, कामकाजामध्ये तसं हळूहळू येईल सगळ्या गोष्टी. लोकसभा झाल्यानंतर विधानसभेमध्ये मोठं यश येईल अशी सर्वांना शक्यता वाटत होती, परंतु महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीपासून जागा वाटप असेल किंवा हिंदुत्वाचा मुद्दा असेल किंवा ज्या राज्य सरकारकडून, तत्कालीन राज्य सरकारकडून ज्या योजना पुढे आणल्या जात होत्या त्याचा देखील फटका बसला असं अनेक जण म्हणत आहेत. मला असं वाटतं आता या योजना आहे ना, त्यांनी जो शब्द दिला तो आता पूर्ण करावा. आम्ही 3,000 रुपये लाडकी बहीण द्या म्हटलं होतो. आता इमिजिएट सरकार आल्याला 3,000 रुपये या सरकारने जाहीर केलं पाहिजे. शेतकऱ्यांची जी नमो योजना त्याची रक्कम वाढवायची ठरवली त्यांनी, ती पण वाढवली पाहिजे. ह्या मागण्या आम्ही करू ना. आता चालवा ना राज्य, काय प्रॉब्लेम आहे? पराभूत उमेदवार स्वबळाचं म्हणतायत, मग त्यांचं काय? हे पराभूत उमेदवार स्वबळाचं म्हणतात, हे संघटनेचा विषय आहे. संघटना तर 288च्या 288 मतदारसंघात मजबूत झाली पाहिजे हा विचार चुकीचा थोडी आहे, आणि तो विचार आम्ही करतोय. त्यात काय चुकीचं आहे? करू आम्ही तो विचार. 288च्या 288 मतदारसंघात शिवसेना मजबूत झाली पाहिजे, ह्या विचाराला आम्हाला कोणाची गरजच नाही, आम्ही आमचं करू. धन्यवाद. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की 288 विधानसभा मतदारसंघामध्ये आमची संघटना मजबूत झाली पाहिजे, त्याचा आम्ही विचार येत्या काळात करू, अशी प्रतिक्रिया जी आहे ते अंबादास दानवे यांनी दिलेली. कॅमेरामन योगेश गुरव सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.